रुपाली चाकणकर यांना दुसरा धक्का। एनसीपीचं महिला प्रदेशाध्यक्षपद देखील त्यांच्या हातून गेलं। बंधू प्रकरणामध्ये चाकणकरांकडून महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घेण्यात आलाय। याआधी चाकणकर यांच्याकडून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा घेण्यात आला। खरातच्या गैरकृत्यामध्ये माझा संबंध नाही असं त्यानंतर चाकणकर यांनी म्हटलंय। बोंदू खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागलाय। याआधी चाकणकरांना राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद सोडावं लागलं होतं। चाकणकरांना हा दुसरा धक्का बसलाय। रुपाली चाकणकरांनी आपल्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा सुनेत्रा पवारांकडे सुपूर्द केलाय। यावेळी चाकणकरांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली। राजीनाम्यानंतर चाकणकर काय म्हणाल्या? खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली। त्याच्या आर्थिक व्यवहारात गैरकृत्यात दुरान्वय संबंध नाही। आजही ती स्पष्ट आणि ठाम भूमिका आहे। तपासात सर्व बाबी निष्पन्न होतीलच। खोटं, असत्य आणि पुरावा नसताना जे आरोप होत आहेत ते वेदनादायक आहे। हा तपास पारदर्शकपणे आणि निष्पक्षपणे व्हावा ही माझी मागणी आहे। मी यापूर्वीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांकडे ही मागणी केली। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांशी फोनद्वारे झालेल्या चर्चेनुसार मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे। जो एक ओळीचा राजीनामा आहे तो जबरदस्तीचा राजीनामा आहे। कारण पहिल्या वेळेस मला वाटतं आयोगाचा राजीनामा जो झाला तो सीएमच्या निर्देशामुळे झाला आणि हा जो दुसरा झाला तो लोकांच्या आक्रोशामुळे जबरदस्ती घ्यावाच लागला अशी परिस्थिती आल्यानंतर तो एक ओळीचा राजीनामा आलाय। आणि आता याच्यानंतर त्यांच्यावर FIR झाली पाहिजे। जी प्रकरणं त्यांनी दाबली, ज्याच्यात त्यांनी हस्तक्षेप केला त्या प्रत्येक प्रकरणात उघडकीस आणून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। आता त्यांचा जो आहे तो राजीनामा तब्बल अशोक खरातला 10 दिवस अटक केल्यानंतर आलेला आहे आणि आता दोन्ही राजीनामे दिल्यामुळं त्यांच्या जो आहे तो तपासाचा मार्ग मोकळा झालेला आहे। SIT लवकरच त्यांना जे आहे ते तपासासाठी बोलवून घेईल आणि अनेक गोष्टी ज्या आहेत त्या जनतेच्या समोर येतील। त्यांची चौकशी होणे, त्यांचा कुठं हस्तक्षेप आहे, कुठं संबंध आलेला आहे, ती कायदेशीर कारवाई तर त्यांच्यावर होणार। त्याच्यामध्ये त्या सहआरोपी पण होणार, ट्रस्टीचे इतर लोक पण सहआरोपी होणार। कायदेशीर लढाई जी आहे ती होणारच आहे। अशोक खरात सध्या तपास यंत्रणांच्या ताब्यात आहे। सध्या SIT कडून त्याचा कसून तपास सुरू आहे। चाकणकरांनाही या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी विरोधकांकडून केली जाते।